नमस्कार, मी गौरी अवधूत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आणि जसं तुम्ही मला म्हटलं की आपल्या चॅनलमार्फत आपण पहिली जी आपली व्हिडिओ आपण टाकली होती ती होती गांधारेश्वरची. आणि मला आजही आठवते की त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण लोकांना नक्की माहिती नव्हतं की गांधारेश्वर मंदिर कुठे आहे आणि भैरी भवानीचं मंदिर कुठे आहे. तर मी या व्हिडिओमार्फत सांगतो की गांधारेश्वर मंदिराची जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितली तर त्याच्याच व्हिडिओमार्फत तुम्हाला इकडचा ॲड्रेस मिळेल. तोच मार्ग आपल्याला घ्यायचा आहे, त्याच रूटनुसार तुम्ही येऊ शकता. दुसरा एक रूट मी या व्हिडिओच्या एंडमध्ये टाकणार आहे की चिपळूणच्या सिटीमधून कसं येऊ शकतं या मंदिरामध्ये, म्हणजे दोन्ही रूट तुम्हाला माहिती पडतील. दुसरी गोष्ट म्हणजे खूप साऱ्या लोकांनी सांगितलं की मंदिराचा पत्ता हवा आहे, तर पत्ताही सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या टाकत आहे. आणि आत्ता तुम्हाला आवर्जून दाखवण्यासाठी आलो की मंदिरातलं आतलं वातावरण कसं आहे, मूर्ती कशी आहे आणि मंदिरामध्ये कन्स्ट्रक्शन कसं केलं आहे, बांधकाम कसं केलं आहे, कशा प्रकारे त्यांनी सजवलेलं आहे. तर चला मग गौरी तुम्हाला दाखवते मूर्ती कशी आहे. संपूर्ण पितळेमध्ये बनवलेला हा सिंह आहे. ती म्हणजे आपण म्हणतो ना देवीचं वाहन त्याला आपण म्हणतो. वाघजाई असेल किंवा आपली भवानी असेल तर भवानीमध्ये तुम्ही बघितलं असेल नेहमी जे वाहन असतं ते असतं सिंहाचं. तर ते हे सिंहाचं वाहन म्हणून दाखवतं. त्याचप्रमाणे मंदिर जीर्णोद्धार सोहळा कधी झाला, वास्तुशांती, कलशारोहण, देवीची नवीन मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना म्हणजे प्राणप्रतिष्ठा, पुन्हा कसं या मंदिराला सुधारलं गेलं. म्हणजे पहिलं जे जुनं मंदिर होतं ते पुन्हा एकदा सुधारलं नवीन मंदिर, आणि त्याची सर्व माहिती तुम्हाला या बोर्डवरती दिसते आहे. खूप साऱ्या लोकांनी कमेंट केलं होतं की भैरी भवानी श्रीदेवी आई भैरी भवानीचा ध्यान मंत्र कुठला आहे. तर ह्या ठिकाणी लिहिलेलं श्रीदेवी ध्यान मंत्र ओम नमो दैव महादेव शिवाय सतते नमा प्रकृते भद्राय नियता प्रणतः स्महा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि त्याच्याच खाली बरोबर जी लिहिली आहे ती एक प्रार्थना आहे संस्कृतमध्ये. यदक्षरपदभष्टं मात्राहीन च यद भवते तत्सवः क्षमता देवी प्रसिद्धा परमेश्वरी. सो श्रीदेवी आई भैरी भवानीचे हे दोन्ही मंत्र तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. आणि ही आहे अगदी काळ्या पाषाणातली मूर्ती श्री देवी आई भैरी भवानीची. अनेक लोकांची ही ग्रामदेवता आहे, कुलस्वामिनी आहे. तर या सगळ्यांना त्या देवीचं दर्शन घेता यावं यासाठी आवर्जून आम्ही व्हिडिओ करतो आहे. परत पुन्हा एकदा फक्त तुमच्यासाठी या मंदिरात आलो आहे आणि या मंदिराची पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज या ब्लॉगमध्ये टाकतो आहे. तर नक्की तुम्हाला ह्या मंदिराचं पूर्ण म्हणजे आता कुठलाही सण नाही आहे, कुठलाही फेस्टिवल नाही आहे, पण नॉर्मली मंदिरमध्ये कसं वातावरण असतं, किती शांतता आहे, किती पवित्रता ह्या मंदिरामध्ये आहे हे तुम्हाला ह्या आमच्या ब्लॉगमधनं नक्की कळेल. आणि प्रयत्न माझा आहे की अजून याचे जे पण 2-3 ज्या काही सण आपण या ठिकाणी साजरे करतो, म्हणजे पौर्णिमेला या ठिकाणी खूप मोठा उत्सव असतो, तर आपण त्याही उत्सवाचे व्हिडिओ आपण येत्या काही वर्षामध्ये आपण नेहमी त्याचे आपण म्हणजे तुम्हाला माहिती देणार आहोत. ते कसे उत्सव साजरे केले जातात, जमल्यास आपण पुजाऱ्यांकडून, इथल्या स्थानिक पुजाऱ्यांकडून सुद्धा त्याची माहिती घेणार आहोत. परंतु मला किती काही लोकांचं असं कमेंट्स आले की ध्यान मंत्र काय आहे किंवा, तर ह्या तुमच्या बऱ्याचशा म्हणजे जे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले त्या प्रश्नांची बरीचशी उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधने मी करत आहे. तर तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडेल. आणि हो, जर तरी काही मला सुटलं असेल किंवा काय राहिलं असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तर त्यात भेटली नसतील, तर नक्की मला माझ्या चॅनलमध्ये कमेंट करून सांगा. त्यामुळे तुमच्या कमेंटमुळे मला हेल्प होते की मला नक्की तुम्हाला काय पाहिजे ते नक्की दाखवण्यासाठी एक प्रकारे मला मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवर्जून कमेंट करा. त्यामुळे तुमच्याबद्दल तुमच्या मनातलं जे चाललं आहे ते मला माझ्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुमच्या मनातली गोष्ट ती तुमच्या मनातली गोष्ट पूर्ण व्हावी हीच माझी इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलमार्फत आपण जे आपल्या कोकणातले मंदिर आहेत, मग प्रसिद्ध असतील किंवा ग्रामदेवतेचे मंदिर असतील किंवा अगदी इतिहासकालीन पुराणातले मंदिर असतील, तर आपण या सगळ्या मंदिरांचा वारसा ज्या लोकांनी जपला आहे आणि हा पुढे चालवत आहेत, तर त्या सगळ्यांच्या मेहनतीला एक आपल्या चॅनलमार्फत एक छोटासा खारीचा वाटा आपण देतो आहे. तर तुम्ही त्यासाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे आमची हिंमत वाढेल, आम्हाला सपोर्ट मिळेल आणि अजून असे भरभरून व्हिडिओ आम्ही करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो.
पुन्हा लवकरच भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपण घेऊन येतो आणखी अजून एक व्हिडिओ आणि आणखी अजून एक नवीन मंदिर, ते सुद्धा छान कोकणात. धन्यवाद. त्यासाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे आमची हिंमत वाढेल, आम्हाला सपोर्ट मिळेल आणि अजून असे भरपूरून व्हिडिओ आम्ही करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा लवकरच भेटूया आपण